नमस्कार मंडळी, मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलोय जी स्वामींची आहे। स्वामी तुमच्या कष्टाने आणि संघर्षाला तुमच्या स्वामी न्याय देत आहेत। जे कष्ट तुम्ही केलेलं आहे, जे संघर्ष तुम्ही करताय, कष्ट करताय, प्रत्येक गोष्ट एक्सेप्ट करून स्वीकारून पुढं पुढं तुम्ही चाललेले आहात। तर या सगळ्या गोष्टींमुळे जो विश्वास म्हणजे कष्टातही आणि संघर्षातही तुम्ही स्वामींवरचा विश्वास कधीही कमी केला नाही। तुम्ही तुमचं जी भक्ती जे कार्य किंवा ते कष्ट करत संघर्ष करत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला स्वामींनी शिकवल्या, स्वामींच्या भक्तीने तुम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या त्या गोष्टी करत तुम्ही पुढे चाललेल्या आहात, म्हणून स्वामी तुम्हाला न्याय देतात। अशा कोणतं काय आहे, स्वामी तुम्हाला न्याय कोणत्या कोणत्या बाबतीत देत आहेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला न्याय देतात ते आपण बघूया आणि टॅरोस तुम्हाला काय सांगतायत बघूया। तोपर्यंत थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना, कारण तुमच्यासारखी छान अशी सोल फॅमिली मला मिळाली, म्हणूनच एवढ्या छान छान रीडिंग्स आणि एवढे छान विषय मिळतात। आणि साक्षात श्री गुरुदेव दत्त आणि स्वामींच्या आशीर्वादाने, या सगळ्या ब्रह्मांडीय शक्तीच्या सकारात्मक एनर्जीच्या आशीर्वादाने तुमच्यासारखी सोल फॅमिली मला मिळाली, म्हणूनच एवढे छान मेसेजेस मिळतात आणि एवढी छान रीडिंग मला करायला मिळते। की थँक्यू पुन्हा एकदा खूप 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 सारे थँक्यू सो मच तुम्हाला। मी खूप खूप आभारी आहे, कृतज्ञ आहे तुमची, आणि तुमच्यामुळे मला हे सगळं करायला मिळतं। कारण प्रत्येक वेळी कारण असलं, प्रत्येक एखाद्या गोष्टीला रिझन असल्याशिवाय काही गोष्टी होत नसतात। तर भगवंताची स्वामींची जी कृपा आहे, त्यांचे जे आशीर्वाद आहे आणि त्यांनी जे ठरवलेलं आहे ते त्या त्यावेळी घडत असतं, तिथून ते घडत असतं। आणि त्याला निमित्त मात्र आम्ही आहोत, तर फक्त ॲज अ माध्यम म्हणून जे मेसेजेस असतात, जे गोष्टी असतात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य त्यांनी हाती दिलं, त्यासाठी स्वामींना सुद्धा हृदयातून धन्यवाद। थँक्यू सो मच। आणि स्वामी तुमच्या कष्टाला आणि संघर्षाला न्याय देतात। आता स्वामी तुम्हाला न्याय देतात, तुमच्याकडं येतोय आनंद, हॅपीनेस येतोय, आनंद येतोय, तुम्हाला ते न्याय देत आहेत। बघा, तुम्ही म्हणजे तुमच्या आयुष्यात लवकरच प्रवासाचे योग सुद्धा आहे। ते कार्ड मला बघितल्यावर खूप सारं असं हे झालं। ॲक्च्युली कार्ड आहे हॅपीनेसचं, आनंदाचं आहे। आनंदानं उंच भरारी तुम्ही घ्यावी, असं इतका उत्साह, एवढी मोठी ऊर्जा तुमच्याकडे येते, एवढा मोठा आनंद तुमच्याकडे येतोय। आणि हे न्याय तुम्हाला स्वामी देत आहेत, कारण तुमचे कष्ट, तुमचा संघर्ष, तुमची परिस्थिती, प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा जो एक्सेप्टन्स आहे, फॉरगिवनेस आहे, आणि जे सगळं सांभाळून घेत पुढे जाता, जो म्हणजे जरा जरी तुम्ही नाराज झाला किंवा तरी जशी हलकीशी वाऱ्याची झुळूक कशी यावी, झुळूक आल्यानंतर छान असं वाटतं हे की नाही, गार वाटतं, मस्त वाटतं हे की नाही वाऱ्याची झुळूक आल्यावर, तसाच। आणि ती वाऱ्याची झुळूक म्हणजे स्वामींचा आशीर्वाद असतो, उल्हास वाटतो, आनंद वाटतो। तसाच हा आशीर्वाद आहे तुमच्यासाठी, हा आनंदमय आशीर्वाद आहे, आनंदमय हे न्याय आहे तुमच्यासाठी। स्वामी तुम्हाला न्याय देत आहेत। पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी तुम्हाला एका काठीचा जो आधार असतो की नाही, तो आधार आपल्याला वाटत असतं ती हातात काठी आहे, किंवा हातात आपल्याला फक्त तोल जाऊ नये म्हणून काहीतरी दिलेलं आहे, किंवा पुढं जाण्यासाठी, पण तुमच्यासाठी तुम्हाला दिलेला हा आधार म्हणजे तुम्हाला आयुष्यात पुढं जाण्यासाठी एक दिलेलं शस्त्र आहे। त्या आधारानं, त्या ह्यानं पुढं तुम्हाला कार्य करत जायचं आहे। आणि म्हणूनच हा आनंद तुमच्याकडे येतोय। आनंद हाच तुमच्यासाठी एक शस्त्र, एक काठी आहे, एक आधार आहे। नेहमी आनंदित राहा, खुशीत, हसत खेळत मस्त मजेत तुम्ही राहावं, आणि प्रत्येक गोष्ट एक्सेप्ट करावी, आणि तुमच्यातला हॅपीनेस कधीही संपू नये असा स्वामींचा तुमच्यासाठी आशीर्वाद आहे, म्हणून ते तुम्हाला न्याय देतात। कारण परिस्थिती कोणतीही असू दे, कितीही कष्ट असू दे, संघर्ष असू दे, पुढं चॅलेंज उभारलेलं असू दे, आता काय या गोष्टीचं उत्तर तुमच्याकडे नसतं, तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा जो स्मितहस्ती असतं, जे हसत असता, हसण्यानं आणि आनंदानं सगळं जे सावरत तुम्ही पुढे जाता, यासाठी तो स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतात आणि तुम्हाला ते न्याय देतात। भरभरून तुमच्याकडं सगळं येते, सुख, समृद्धी, समाधान, आनंद, न्याय, हे सगळं तुम्हाला मिळते। पण या सगळ्यासाठी तुम्हाला प्रिपेअर्ड असणं, तयार असणं महत्त्वाचं आहे। म्हणून जो तुमच्यातला जो एक्सेप्टन्स आहे तो सुद्धा अजून वाढतोय, आणि ते तुम्हाला आतून तयार करतात। बाहेरून तर आपण तयार आहे आपल्याला असं खूप वाटत असतं, पण आतून आपली एनर्जी जोपर्यंत तयार होत नाही, बॅलन्स्ड होत नाही, तोपर्यंत आपण ती घेऊ शकत नाही की नाही। तर ती आतली शक्ती तुमची आहे, ती बॅलन्स्ड झालेली आहे, आणि ही बॅलन्सचीच ऊर्जा आहे, ही तुमच्या आयुष्यात
येते आणि शिवपार्वतींचा आशीर्वाद सुद्धा तुमच्या आयुष्याला कलाटणी देतोय. तुम्हाला तो भरभरून सुख, समाधान, आनंद देत आहेत आणि हीच जी स्वामींचा आशीर्वाद तुमच्याकडे घेऊन येतात हॅपीनेसच्या रूपामध्ये आणि एक आनंदमय संगम जो आहे तो तुमच्या आयुष्यात होतोय. न्याय, शक्ती, बुद्धी, आत्मा या सगळ्याचा एक अतूट मिलाप जो आहे तो तुमच्या आयुष्यात होतोय आणि त्याचं एक मस्त म्युझिक कसं आपण एखादं म्युझिक आपल्याला आवडतं आणि त्या म्युझिकमध्ये आपण इतकं गुंततो, इतकं जास्त आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो की आपल्याला बऱ्याच वेळी काही गोष्टी अशा लवकर लक्षात येत नाहीत, हो की नाही. आपण त्यात पूर्णपणे इन्व्हॉल्व झालेले असतो आणि ती इन्व्हॉल्वमेंट जी तुमची आहे ती इथं तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि तुमच्या आयुष्यात बऱ्याच वेळेला बऱ्याच अशा घटना तुमच्या आयुष्यात अशा घडल्या की त्या अप्रिय घटना होत्या, पण तरीसुद्धा त्यातून तुम्ही बाहेर आला. तरीसुद्धा तुम्हाला त्यातून बाहेर काढायला स्वामींनी खूप खूप धीर तुम्हाला दिला, आधार तुम्हाला दिला, तुमच्या पाठीवर हात त्यांनी ठेवला आणि तो हात म्हणजेच साक्षात भगवंताचा आशीर्वाद आहे आणि भगवंताचा आशीर्वाद तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला नवीन गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट तुमची व्हावी, तुम्हाला आयुष्यात नवीन सगळं मिळावं यासाठी या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. तर बघूया आपण असा तुमचा संघर्ष आणि कष्ट त्याच्यामुळंच स्वामी तुमच्यासाठी खूप मोठा दरवाजा उघडत आहेत आणि वंडर्सचं कार्ड आहे बघा. चमत्कार जे चमत्कार मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात होताना तुम्हाला आता दिसतील. चमत्कार म्हणजे काय, ज्या अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येत नव्हत्या, संधी तुमच्याकडे येत नव्हत्या किंवा ज्या संधीची तुम्ही आतुरतेनं आतून वाट बघत होता तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या मुलांच्यासाठी, कोणासाठी सुद्धा असेल. गृहिणी आहात, तुम्हाला विविध माध्यमातून तुम्ही बाहेर पडताय. नवीन नवीन उद्योग, व्यवसाय, लघुउद्योग, जे काही तुम्ही उद्योग सगळे तुम्ही जे काय तुम्ही करत असाल उद्योग व्यवसायामध्ये तुम्ही भरारी घेताय, पण त्यामध्ये थोडं तुम्हाला थांबल्यासारखं वाटत असेल काही गोष्टी, पण त्यात चमत्कारिकरित्या त्याच्यामध्ये चेंज होतोय, बदल होतोय आणि जो तुम्ही अनुभवाल तुम्हाला तो अनुभव येईल. तुम्हाला त्या अनुभवातून अजून काही खूप शिकायला सुद्धा मिळेल आणि हा चमत्कारिक बदल म्हणजे काय, तुम्ही बघा मुळातून वर जेव्हा एखादं रॉकेट सोडतो की नाही, रॉकेट सोडलेलं आपण बघतो ते असं जात असताना असं ते पाठीमागं दुराचं हे सोडत जातं, हे की नाही. तशी छाप तुमची सुटत जाणार आहे तुमच्या कार्यातून. तुम्ही जे काही उद्योग व्यवसाय तुम्ही करताय, तुम्ही काय नवीन तुमचं काही असू दे, छोटे मोठे सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जॉब करत असाल, कोणत्याही कार्यामध्ये तुम्ही असाल, तुमचा बिझनेस असेल, बिझनेस सक्सेस इथं खूप सांगितला जातोय. तर स्वामी तुम्हाला सांगतायत तुम्ही जो व्यवसाय तुम्ही चालू केलेला आहे किंवा तुम्ही चालू करताय त्याच्यामध्ये भरभराट आहे, खूप भरभराट आहे. तर स्वामींच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात ही नवीन जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये सुद्धा चमत्कारिक बदल आहेत आणि हा बदल तुम्हाला नवीन म्हणजे अजून नवीन नवीन कल्पना सुचवणारा असा आहे. खूप नवीन बदल तुमच्या व्यवसायामध्ये होत आहेत. स्वामींनी तुमचे कष्ट बघितले, खूप कमी तुमच्याकडे सगळं असताना म्हणजे जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यातून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, प्रामाणिक प्रयत्न केला, म्हणून त्या प्रयत्नाला अजून यश स्वामी तुम्हाला देत आहेत आणि अजून भरपूर प्रगती तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या ह्या व्यवसायामध्ये होते आणि त्या व्यवसायाचाच इफेक्ट तुमच्या पूर्ण आयुष्यावर पडतोय. त्यामुळे तुमच्या कष्टाला आणि संघर्षाला स्वामी न्याय देत आहेत. तुमचे कष्ट, तुमचा संघर्ष हा वाया नाही जाणार आहे. तर तो अगदी स्वामींनी तुम्हाला खूप तुमचा खरेपणा, तुमचा प्रामाणिकपणा त्यांनी अनुभवलेला आहे. तो त्यांनी तुम्हाला म्हणजे बरेच वेळा असं असतं बघा, चेक केल्याशिवाय काही गोष्टी होत नाहीत, आहे की नाही. तसं तुम्हाला खूप वेळा तुमची टेस्ट तुमच्या ह्याच्यामध्ये घेतली गेलेली आहे. तर स्वामी तुमच्या संघर्षाला आणि तुमच्या कष्टाला न्याय देतात आणि हे त्याचं उत्तर आहे प्लेजर. स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढं जाताय, वरती जाताय आणि तुमची उंची, तुमच्या शब्दांची, तुमच्या वाणीची, तुमच्या कर्तृत्वाची, तुमच्या कार्याची उंची वाढते. म्हणजे उंची वाढते. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला असं वाटत होतं की इथं कुठंतरी तुम्हाला हे आता संपवावं, थांबवावं, काही गोष्टींचं काहीही मिळत नाही आहे, परत काय रिटर्न्स येत नाही आहेत काय, जे तुम्हाला अपेक्षित आहे ते यश, तुम्हाला अपेक्षित आहे त्या गोष्टी त्या मिळत नाही आहेत किंवा होत नाही आहेत. तर इथं तुम्हाला त्या प्रतीक्षेत म्हणजे प्रतीक्षा पण नाही आहे,
त्या गोष्टीची तुम्ही प्रतीक्षा पण नाही केली, पण तुम्ही मनापासून त्यात इन्व्हॉल्वमेंट करत गेला फक्त, म्हणून तुम्हाला स्वामी इथं न्याय देत आहेत. का? कारण तुम्ही कधीही तुम्हाला काय मिळेल याची अपेक्षाच केली नाही, निरपेक्षपणे तुम्ही करत राहिला, म्हणून तुम्हाला इथं न्याय दिला जातोय. तुमचा संघर्ष, तुमचं कष्ट हे सगळं यासाठी खूप कारणीभूत आहे. आणि तुम्हाला तुमच्या वाटेत एक आपण हाय लेवलच्या ह्याच्यामध्ये जातो बघा, आणि उच्च विचारांमध्ये जातो किंवा उच्च लेवलच्या ह्याच्यामध्ये आपण जातो, आपलं सगळं हे बदलतं, रुटीन्स बदलतात. आणि तुमची जी मटेरियलिस्टिक लाईफ आहे, मटेरियलिस्टिक ह्याच्यामध्ये पैशांच्या आर्थिक गोष्टीमध्ये ज्या गोष्टी थांबून राहिल्या होत्या त्या सगळ्या पुन्हा एकदा चालू होत आहेत. आणि आर्थिक जे बंडल्स आहे तो तुमच्या आयुष्याकडे येतोय. तुम्ही कधीही सुबत्तेच्या मागे धावला नाही, तुम्ही फक्त तुमच्या कार्यावर फोकस्ड केलं, तुम्ही तुमच्या कार्यावर लक्ष दिलं, त्यामुळे सुबत्ता तुमच्याकडे येते, ती तुमच्याकडं धाव घेते आहे. ये म्हटल्यावर कोण येत नसते बघा, कधीही हे करून बघायचं. आपण आपल्या कामात व्यस्त राहायचं, आपण आपल्या कार्यात व्यस्त राहायचं. त्यांना ज्यावेळी खरंच योग्य वाटतं की आता आपल्याला जाण्याची गरज आहे, तेव्हा ते आपल्याकडे येत असते. आणि तीच सुबत्ता, ती धनलक्ष्मी, समृद्धी तुमच्याकडे येते, कारण तुम्ही तुमच्या कार्यामध्ये मग्न राहिलात. तुम्ही कधीही हिसकावून घेण्याचा प्रयत्न नाही केला, घेण्याचा नाही प्रयत्न केला, तुम्ही सोडत गेला, आणि ते आता सगळं तुमच्याकडं पुन्हा येते. तर यासाठी तुम्हाला खूप सारे ब्लेसिंग्स आहेत. आकाश, आणि मला जास्तीत जास्त असं खुल्या आकाशामध्ये थोडंसं स्वतःचा टाइम स्पेंड करा, तुम्ही वेळ घालवा, स्वतःला वेळ द्या, खुल्या आकाशामध्ये फिरा, निसर्गामध्ये थोडंसं फिरा, कारण त्यामधून तुम्हाला मिळणारी ऊर्जा तुम्हाला खूप ही उत्साह देणारी अशी ऊर्जा तुमच्यासाठी ती आहे. आणि तुमच्या न्यायाला आणि तुमच्या कष्टाला इथं न्याय दिला जातोय. मी काय म्हणलं तुम्हाला, आणि हा स्वामी तुम्हाला न्याय देत आहेत, तुम्हाला स्वातंत्र्य देत आहेत. काही विचारांचं स्वातंत्र्य आहे, काही गोष्टी नव्यानं पुन्हा उभ्या करण्यासाठी जे काही तुम्हाला लागणार आहे त्यासाठी स्वातंत्र्य आहे. काही विचार असे तुमचे आहे जे तुम्हाला मांडता येत नव्हते, म्हणजे हृदयावर बर्डन होतं, विचार तुम्हाला बोलायचं आहे, काही गोष्टी सांगायच्या आहेत, काही गोष्टी स्पष्टपणे समोर ठेवायच्या आहेत, त्या तुम्हाला मांडता येत नव्हत्या, तर ह्या माध्यमातून तुम्ही इथं मांडणार आहात. तुम्ही तुमचे विचार, तुम्ही तुमचं जे कार्य आहे ते तुम्ही मांडणार आहात. तुम्हाला काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे, तुम्हाला काय समोरच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, हे सगळं तुम्ही मांडणार आहात. आणि जर तुमच्या कार्यामधून ते समोरच्यापर्यंत पोहोचते, आणि तुम्हाला एका अशा पिंजऱ्यातून मुक्त केले जाते. पिंजरा, ज्या पिंजऱ्यामध्ये तुमचे विचार, तुमची शक्ती, तुमची एनर्जी अशी कोंडून राहत होती, कोंडल्यासारखं तुम्हाला वाटत होतं, त्या कोंडवाऱ्यातून तुम्हाला बाहेर काढलं जाते. आणि हे हा स्वामींचा म्हणजे, आता तुमचा आता कोणता विषय आहे हे तुम्ही स्वतःला विचारायचं आहे. तुम्ही स्वामींपर्यंत, तुम्ही स्वामींच्या समोर कोणता विषय मांडला होता, कोणता असा प्रश्न तुमचा होता ज्याचं उत्तर तुम्हाला हवं होतं, त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत स्वामी पोहोचवत आहेत. आणि फ्रीडम तुम्हाला दिलं जाते, स्वातंत्र्य तुम्हाला दिलं जाते उच्च आकाशात, कारण तुमच्या पंखांमध्ये बळ आणण्याचं जे काम आहे, या कष्टामध्ये, या संघर्षामध्ये तुम्हाला तुमची टेस्ट झाली, किंवा तुम्हाला तुम्हाला हे सगळ्या गोष्टी या अगोदर का तुम्हाला मिळाल्या नाहीत, असं सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, होय की नाही? तर तुमच्या या पंखांमध्ये बळ आणण्याचं जे एक काम असतं की नाही, ते चालू होतं. जसं तुम्ही काही कार्य करत असता, जसं तुम्ही संघर्ष करत असता, कष्ट करत असता, तर तसंच आपल्यासाठी सुद्धा एक शक्ती, एक ऊर्जा काम करत असते. ती आपल्याला आपल्या पंखात बळ आणण्यासाठी, अजून ताकदवर बनवण्यासाठी कार्य करत असते. तर ती शक्ती जी आहे ती स्वामींची आहे. आणि त्यांनी तुमच्यातली शक्ती, तुमच्या पंखांमधलं बळ वाढवण्यासाठी खूप सारी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी ते म्हणूनच तुम्हाला ते तुमच्या संघर्षासाठी आणि कष्टासाठी न्याय देत आहेत. हा न्याय, हा तुम्हाला आयुष्यात खूप मोठा बदल करण्यासाठी खूप कामी येणार आहे. आणि तुमची उंची जी आहे, तुमच्या विचारांची उंची, तुमच्या कार्याची उंची, लेवल, ही सगळी खूप उच्च लेवल होणार आहे, वाढणार आहे. आणि यात स्वामींचा खूप सारा ब्लेसिंग्स तुमच्यासाठी आहे. त्यासाठी तुम्हाला ॲक्शन घ्यायला लागणार आहे. जर तुम्ही थांबून राहिलात, बसून राहिलात, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अपॉर्च्युनिटी तुम्ही स्वीकारू शकणार नाही. तर तुम्हाला हालचाल करणं गरजेचं आहे, होय की नाही? होणार नाही किंवा होत नाही म्हणून तुम्ही तिथं थांबायचं नाही, तर तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. कॉल आता तुम्हाला आलेला आहे, तर तुम्हाला तिथं ॲक्शन घ्यायची आहे. तुम्ही काहीतरी करायचं आहे, नवीन गोष्टी तुमच्या एक्सेप्ट करायच्या आहेत तुम्ही. आणि तुमच्या आयुष्यात आलेल्या फेजेस ज्या आहेत, ज्या फेजेसमध्ये तुम्हाला त्रास झाला,
ज्या गोष्टी तुम्ही फेस केला ते सगळं झालेलं आहे. पण आयुष्याची एक नवीन सायकल सुरू होते, न्यू बिगिनिंग होते, नवीन सुरुवात तुमच्या आयुष्याची होते आणि आयुष्यातल्या सगळ्या संकटाला, संघर्षाची एंडिंग इथं होते. स्वामी तुम्हाला न्याय देतात, म्हणजे एंडिंग होते तुमच्या आयुष्यामध्ये. ज्या गोष्टी तुम्हाला थांबवत होत्या, ज्या गोष्टीनं तुम्हाला कुठंतरी कमी तुम्हाला असं हे वाटत होतं की मी नाही करू शकत किंवा या गोष्टींमध्ये खूप अडथळे येत आहेत, काय होतंय, तर इथं तुम्हाला हे सगळं संघर्षमय सगळं संपवून तुम्हाला एक नवीन वेगळा रस्ता जो आहे, जो पॉझिटिव्ह मार्ग आहे, सकारात्मक आहे, तुमच्या आयुष्याला अजून उत्साह देणारा, तुमची जी कामं रखडली गेली होती ती पूर्ण करण्यामध्ये तुमचा उत्साह वाढवणारा असा काळ तुमच्या आयुष्यात पुन्हा येतोय. आणि सगळे जे हे होतं की नाही, जे असे चिकटलेलं असं एक जळूसारखं एक असं हे असते बघा, जळू कसं ते चिकटते गेलं की आपण पाण्यातून निघत नाही लवकर, तसं अशा काही गोष्टी होत्या, अशी काही लोक होती, अशा काही एनर्जी होत्या त्या नकारात्मक असतील किंवा काही विचार होते, ते सगळे नकारात्मक जे सगळं तुम्ही त्याला रिलीज करताय. तुम्ही सगळ्याला रिलीज केलेलं आहे आणि ते करताय, म्हणूनच तुमच्या आयुष्यात हा नवीन मार्ग खुला होतोय. तर सगळ्याची एवढी सगळ्या संघर्षाची, कष्टाची एंडिंग, कष्ट कधी संपत नसतात, संघर्ष कधी संपत नसतो, पण त्यातला जो दुःखाचा काळ असतो आपण म्हणतो की नाही, म्हणजे असा स्ट्रगलचा काळ असतो ज्यामध्ये रिलॅक्स असं नसतंच. तो काळ जो आहे तो काळ तुमच्या आयुष्यातून गेलेला आहे. त्यामुळे रिलॅक्सचा काळ जो आहे तो तुमच्या आयुष्यात रिलॅक्स करताय तुम्ही आता. म्हणजे जे काही तुमचा व्यवसाय आहे, तुमची जॉब आहे, तुमचं नवीन जे कार्य आहे किंवा नवीन तुमचा बिझनेस जो करणार आहात, ते सगळं अगदी छान पद्धतीने तुमचं सुरळीत रुटीनने चालू होणार आहे, चालू राहणार आहे. तर त्यासाठी फक्त तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या आशीर्वादावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. कारण ते जेव्हा देतात ते भरभरून देतात आणि अशक्य ज्या गोष्टी आहेत ते स्वामी शक्य करतात. त्यामुळं अशक्यही शक्य करतील स्वामी. फक्त विश्वास ठेवा, विश्वासावर पुढे जा, असा तुम्हाला मेसेज इथं दिला जातो. एक्सपेक्ट मिरेकल्स. मी पुन्हा एकदा सांगतो, फक्त तुम्ही विश्वास ठेवा. चमत्कार असे घडणार आहेत, जे भूतन भविष्यातील असे काही चमत्कार तुमच्या आयुष्यात घडत आहेत आणि हे घडतेले चमत्कार डोळ्यांनी स्वतः आपण ते बघायचे, अनुभवायचे आहेत आणि ते तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवताय. तर तुम्हाला स्वामींना थँक्यू म्हणायचं आहे, ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे, कृतज्ञ व्हायचं आहे. कारण त्यांनी तुमच्यासाठी खूप मोठा एक असं आपण काय म्हणतो बघा, फुलजा सिमसिम तसा एक खूप मोठा एक हे अनफोल्ड केलेला आहे, उघडलेला आहे दरवाजा, ज्यातून तुम्ही स्वतंत्र होताय, मोकळे होताय, नवीन आयुष्याचं, नवीन घडीचं, नवीन विचारांचं तुमचं स्वप्न जे आहे ते स्वप्न सुद्धा तुमचं पूर्ण होतंय आणि तुम्हाला नवीन नवीन तुमच्या कल्पना, नवीन आयडिया तुम्ही सत्यात उतरवताय. मटेरियलिस्टिक जग जे तुमचं आहे, आर्थिक सुबत्ता तुमच्याकडे येते, नवीन कल्पनांना तुम्ही खऱ्या अर्थाने रिॲलिटीमध्ये तुम्ही त्या आणताय आणि हे मिरॅकल्स आहेत, ज्या तुम्ही गोष्टी विचारसुद्धा केला नसेल अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात. फक्त विश्वास स्वामींवर ठेवा. ज्या गोष्टींनी, ज्यांनी दुखवलं, त्रास दिला, त्यांना सोडून द्या आणि आयुष्यातून त्यांना रिमूव्ह करा. बरेच वेळा आपल्या मोबाईलमध्ये बघा खूप सारे ॲप्स असतात, होय की नाही, आणि त्यामुळं काहीतरी आपण डाउनलोड करत असतो आणि ते होत नाही. त्यावेळेला ते ॲप डिलीट करायला लागतात, घालवायला लागतात. जे खरंच खूप महत्त्वाचे आहेत तेवढे ठेवायचे आणि बाकीचे ॲप डिलीट करायचे. तसंच आयुष्य आहे. ज्या गोष्टी नको आहेत, ज्यांनी त्रास होतो ते डिलीट करायचं आहे आणि जे खरंच ज्याच्यामुळे आयुष्याला चांगलं काहीतरी मिळतंय, चांगले विचार, चांगलं ज्ञान, चांगलं नवीन काहीतरी गोष्टी, नवीन शिकायला मिळतंय, नवीन समज आणि विचार, नवीन काहीतरी गोष्टी आयुष्यात घडायला लागतात, यायला लागतात. ह्या गोष्टी फक्त आपल्या ह्याच्यामध्ये आपण ठेवायच्या आहेत आणि नको त्या रिमूव्ह करून, डिलीट करून टाकायचा आहे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय कारण स्वामी तुमच्यासाठी खूप मोठा दरवाजा उघडतायत, जो समृद्धीचा आहे आणि हा दरवाजा तुम्हाला तुमची नवीन यात्रा सुरू करण्यासाठीच उघडलेला आहे. तर थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटायचं अशा छान छान रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. कमेंट नक्की करा आणि पुन्हा भेटूया. ओके. जय श्रीराम.